देवी आई माझ्या स्वप्नात आली होती, नेहमीच्या नाही, शाकंभरी देवीच्या रूपात. ती म्हणाली की या सगळ्या प्रश्नाची उत्तरं निसर्गातच आहेत. आपल्याच गावातल्या एका अरण्यात एक वनस्पती आहे. सूर्योदयावेळी सूर्याच्या पहिल्या किरणांनी ती चमकते. काय सांगतेस? मग तर आपल्याला ती वनस्पती शोधायलाच हवी. चल, आपण आता लगेच निघूया. हो. पद्मा, आता कसं जायचं? पद्मा, आई जागी आहे, त्यामुळे आपल्याला दारातून नाही जाता येणार. पण आपण खिडकीतून जाऊ शकतो. केवढं दाट अरण्य आहे. काय ग, तुला भीती वाटत नाहीये? भीती वाटून चालणार नाही पद्मा. गावातल्या लोकांना बरं करण्यासाठी आपण प्रयत्न करतो. काहीही करून ती वनस्पती आपल्याला शोधावीच लागणार. अगं, आपण कोणालाही न सांगता निघून आलोय. तुझ्या आईला हे कळलं तर ती खूप रागवेल. हो, रागवेल ती, पण मी नंतर तिला समजावेन. सध्या तरी ती वनस्पती शोधून काढणं जास्त महत्वाचं आहे. अगं हो, पण एवढ्या अरण्यात नेमकी ती वनस्पती आपण कुठे आणि कशी शोधणार आहे? मलाही सांगता येत नाहीये ग. या अरण्याबद्दल मलाही फारशी माहिती नाही. सूर्योदयाच्या वेळी सूर्याची पहिली किरण पडली की ती वनस्पती चमकते, त्यामुळे लगेच ओळखू येतं. अगं हो, पण हे अरण्य खूप मोठं आहे. इथे नेमक्या वेळेला ती नेमकी वनस्पती आपल्याला दिसणार कशी? शिवाय या अरण्यात दरोडेखोर, असुर आणि हिंस्त्र श्वापद पण असतात म्हणे. त्यांच्यापैकी एखाद्याने आपली वाट अडवली तर? तुळजाईचा आशीर्वाद आहे आपल्या पाठीशी, असं काहीही होणार नाही. जगदंबा, कोण असेल ग? आवाज नको करू. कोण आहे ते बघूयात आपण. मी त्याचा सामना करायला तयार आहे. मी जगदंबाशी जास्तच कठोर वागत नाहीये ना? गावाच्या काळजीपोटीच ती समज करत असते. तिच्या मनात गावाबद्दल तळमळ आहे. ती नव्या विचाराची आहे. भागाबाई म्हणते ते तिला आता ह्या वयात कळत नसेल कदाचित. आजवर तिनं जे काय केलं त्यातून चांगलंच घडलं, म्हणून तिला वाटत असेल की ही तर तिचंच बरोबर आहे. पण मी तरी काय करू? तिची आई आहे मी. यदुबाबांनी केलेली भविष्यवाणी, मला तिची काळजी वाटते, म्हणून मी तिच्याशी असं कठोर वागते. पण असं रोज भांडण चांगलं नाही. मला तिला समजावून सांगायला हवं. तिच्याशी आत्ताच बोलते. जगदंबा,
शिवा, तू इथे काय करतोयस? अगं मला असं रानावनात फिरायला आवडतं, माहितीये ना तुला. पद्मा, जगदंबा, तुम्ही दोघी आधी इथं काय करताय ते सांगा. खरं खरं सांगा. हा, मामा अहो अहो देवीने जगदंबाला दृष्टांत दिलाय. गावात जो आजार पसरलाय ना तो बरा करण्यासाठी एक औषधी वनस्पती शोधायला सांगितलीये जी सूर्याच्या पहिल्या किरणांमध्ये चमकते. बाबांना बरं करण्यासाठी आणि गावाच्या मदतीसाठी मला ती शोधायची आहेत. हो ना, पण आम्ही रानात खूप हिंडलो, आम्हाला ती कुठेच सापडली नाही. सूर्याच्या पहिल्या किरणांनी चमकणारी वनस्पती. हा, मला अशी वनस्पती पाहिल्याचं आठवतंय. मी तुम्हाला दाखवू शकतो. काही गरज नाही, मला तर तुझ्यावर विश्वासच नाहीये. अगं जगदंबा, अगं आत्ता आपल्याला ती वनस्पती शोधणं अधिक गरजेचं आहे. आत्तापुरतं तू तुझा शिवाशी असलेला वाद बाजूला ठेव ना. तेच ना, मी खरंच सांगतोय. मी ती वनस्पती पाहिलीये. मी तुम्हाला नक्कीच मदत करू शकतो. या रानावनाची माझ्यापेक्षा जास्त माहिती कुणालाही असूच शकत नाही. जगदंबा, ऐकूया ना त्याचं. हो जगदंबा, मी काय म्हणतो, शिवाजी सांगतोय ते एकदा बघायला काय हरकत आहे. बरं, ठीक आहे. चला, मी शिवासोबत जातो. आम्ही दोघं ती वनस्पती घेऊन येतो. तुम्ही दोघी घरी जा. नाही नाही, मी स्वतः येणार. अगं जगदंबा, अगं एवढ्या पहाटेचं तुम्ही इथं आलाय, घरी न सांगता आला असाल. अगं तुझ्या आईला जर हे कळलं तर तिचं काय होईल त्याचा विचार केलायस का तू? या दोघी तर झोपून गेल्या. मला वाटलं होतं जगदंबा बाबाच्या काळजीनं जागी असेल, पण बरे, तिला झोप लागली येते. तिला बी आराम मिळू दे. उद्या सकाळी बोलेन मी तिच्याशी. आईला कळलं तर काय होईल याचा विचार करायची ही वेळ नाहीये. ती थोडी रागवेल, पण नंतर मला समजून घेईल ती. मी हे जे काही करतेय ते माझ्या बाबांसाठी आणि गावासाठी करतेय. त्यासाठी जर का मला तिचा राग सहन करावा लागणार असेल तरी मला चालेल. तसंही देवी आई माझ्या पाठीशी आहे. ती सांभाळून घेईल मला. तीच काहीतरी मार्ग काढेल. जगदंबाच्या या प्रवासात कुठलाही अडथळा येऊ नये म्हणून आपल्याला सतत तिच्या सोबत राहायचं आहे. जगदंबा, तू काहीही काळजी करू नकोस. जिथे जिथे तुला अडथळे येतील तिथे तिथे आम्ही तुला मदत करायला तुझ्या बरोबर आहोत. तू नक्की कुठे घेऊन जातोयस आम्हाला? ती वनस्पती कुठे आहे हे माहितीये ना तुला? बघा, तिचा विश्वासच नाही माझ्यावर. अगं मी स्वतःहून मदतीला आलोय तरी अविश्वास दाखवतेस. याला कारण ही तूच आहेस. मी काय केलं? मागे चिंचपूरला जायचं म्हणालास, तिथेही गोंधळ केलास. शिदोरी इथेच विसरून गेलास.
म्हणून आपल्याला परत यावं लागलं. आणि आता भेट म्हणून मला किडे पाठवलेस. हे बघ, कधी कधी काही गोष्टी माझ्याही हातात राहत नाही, त्याला मी तरी काय करणार. पण एक गोष्ट खरं सांगू, मी ते किडे पाठवले नव्हते. मग काय पाठवलं होतंस? मी गजरे पाठवले होते तुझ्यासाठी. माझ्यावर विश्वास नसेल तर पद्माला विचार. म्हणजे मी पाहिलं नसलं तरी त्या पुडीतून गजऱ्यांचा गंध येत होता. मग त्या गजऱ्यांचे किडे कसे झाले? या गावात अशा गोष्टी घडतायत की त्याचं काहीच उत्तर नाहीये. काही लोक असे आहेत ज्यांच्या मनात वेगळं आहे आणि ओठावर वेगळं आहे. तू नक्की कोणाबद्दल बोलतोयस? आता सुरू होणार बघ आपला विनाशकारी खेळ. जगदंबाला महिपतीचं सत्य मी सांगावं का? तिच्यावर येणाऱ्या संकटांचा त्यांच्याशी जवळचा संबंध आहे. पण या क्षणी जगदंबाला हे सांगणं योग्य होईल का? सांग ना, तू काय म्हणत होतास? शिवा, पुढे नक्की कुठे जायचंय हे सांगतोयस ना? हो ना. आता इथून पुढे आपण कुठल्या मार्गाने जायचंय? इथे तर 2 वाटा दिसतंय. मग आपण या मार्गाने जायचंय की या? मलाही काही कळत नाहीये. मला थोडा विचार करू दे. मला असं वाटतं आपण या मार्गाने जायला हवं. जगदंबाला असं वाटतंय म्हणजे हाच मार्ग योग्य असला पाहिजे. आपण याच मार्गाने पुढे जाऊ. चला. आई, माझ्या बाबांवर आणि गावावर हे कोणतं संकट आलंय? या समस्येचं सुद्धा उत्तर आहे. काय उत्तर आहे? तेच सांगायला मी इथे आले. हे बघा, अखेर सापडलं. हेच झाड, हीच फुलं मला तुळजाईने दाखवली होती. हो, हीच ती फुलं. आपण तातडीने याचा रस काढून जनक काकांना द्यायला हवा. मी ती फुलं घेऊन येतो. हो. तुळजा, तुझ्या अश्रूंच्या मण्याची ही सोबत जगदंबे बरोबर कायम राहावी. हे घे,
हे तातडीने जनक काकांना पास. तोपर्यंत आम्ही सगळ्या गावासाठी फुलं घेऊन येतो. पण एवढ्या प्रमाणात या फुलांचा रस कसा काढायचा? माझ्या डोक्यात एक कल्पना आहे. तुम्ही फुलं घेऊन या, मग मी तुम्हाला सांगते. अगं बाई, पहाट होत आली वाटतं. अव, तुम्ही काळजी करू नका. आज मोठ्या आईचा मांड आहे ना व. आता समद ठीक होईल. मी आंघोळ करून समधी कामं लवकर आवरून घेते. तू बघून येतेस का? नाही येत त्या. तू नक्की बघितलंस ना? हो, त्या आंघोळीला गेले. मी आधी बाबांना रस पाजते. बाबा, साक्षात तुळजाईने मला कौल दिला होता. तिने सांगितलेला वनस्पतीच्या फुलांचा रस पाजणार आहे तुम्हाला. आता तुम्ही नक्की बरे होणार. आई राजा उदो उदो. आई राजा उदो उदो. मोठ्या आईच्या नावानं, मोठ्या आईच्या नावानं. जगदंबा, हे काय झालं? लईच बरं वाटायला लागलंय ग मला. एकदम समजा थकवा दूर गेलाय जणू. बाबा, आपल्यावर तुळजाईची कृपा आहे. आता सगळं चांगलं होणार. आपण आपल्या गावाला सुद्धा लवकर बरं करू. वय ग पोरी, तू म्हणतीस तसंच होऊ दे. आई राजा. गावावर असलेल्या मोठ्या आईचा कोप दूर करण्यासाठी आपल्याला हा मांड भरायचा आहे बर का. पण तुम्हाला वाटल अजून मी गावावर कोप हाय का नाही का म्या खोटं बोलते. त्यासाठी मी आत्ताच्या आत्ता आईला विचारणार आहे. हे मोठी आई, बोल तुझा गावावर कोप हाय का. आणि जर कोप असल तर आत्ताच्या आत्ता ती गवताच्या गंजीला आग लागल.
बघा मी म्हंटल होतं ना, अजून मी गावावर खूप हाय. पपईतनं उडालेलं रक्त आणि ती पेटलेली गवताची गंजी हेच सांगतीया. आता तरी खात्री पटली ना? हो आम्हाला खात्री पटली बागाबाई. हो होय होय आम्हाला खात्री पटली. हो बागाबाई आमचा विश्वास आहे तुमच्यावर. हो तुम्हाला बरं वाटतंय आता? वय ग, आता लईच बरं वाटतंय मला. देवी आईचीच कृपा आणि भागाबाईचेच उपकार झाले बघा. आई, त्या भागाबाईचा काय संबंध आहे? हे काही तिने केलेलं नाहीये. आम्ही दोघींनी जाऊन औषध आणलं आणि ते बाबांना पाजलं, त्याचा परिणाम आहे हा. कसलं औषध? काल भागाबाईच मला म्हणली होती की ती रात्रीच एक विधी करणार आहे म्हणून. त्याच्यानंच यांची तब्येत बरी होईल म्हणाली होती आणि तेच झालं बघ.